काळबादेवी येथील सुमारे 450 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले स्वयंभू श्री रामेश्वर मंदिर हजारो भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे। मंदिराच्या 3 बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र असा सभोवताली खाऱ्या पाण्याचा वेढा असूनही मंदिरातील विहिरीचं पाणी गोड असणं हे येथील मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं। उत्कृष्ट स्थापत्य कला लाभलेल्या या मंदिराचा आतापर्यंत 2 वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। सध्या मंदिरात 150 वर्षांची परंपरा असलेला 7 दिवसांचा अखंड श्री रामेश्वर कालिका नामसप्ताह सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात सुरू आहे। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। या मंदिराला दैदिप्यमान ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मराठा आरमाराने गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणून आणलेली 350 किलोहून अधिक वजनाची भव्य नक्षीदार धातूची घंटा या मंदिरात बसवण्यात आली आहे। हे पावन स्थान भाविकांना आत्मिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारं मुख्य श्रद्धास्थान ठरत आहे। प्रहार डिजिटल करता दुर्गेश पिलणकर, रत्नागिरी। नमस्कार, आता आपण इथे उभे आहोत। हे काळबादेवी गावातील स्वयंभू श्री रामेश्वराचे मंदिर आहे। या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर हे मंदिर साधारण 450 वर्षापूर्वीपासून इथे स्थापन केलेलं आहे। स्वयंभू श्री रामेश्वराचं मंदिर असून या मंदिराचं वैशिष्ट्य असं की याच्या एका बाजूला समुद्र आणि याच्या तिन्ही बाजूला खाडीचं पाणी आहे आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात स्थापन झालेले स्वयंभू श्री रामेश्वराचं मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास पाहता आजपर्यंत या मंदिराला 450 वर्षापेक्षा जास्त अधिक कालावधी हा झालेला आहे। या मंदिराचा आतापर्यंत 2दा जीर्णोद्धार केलेल्याची नोंद इतिहासात आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं असं तर याच्या एका बाजूला समुद्र आणि याच्या तिन्ही बाजूला खाडी, थोडक्यात खारं पाणी आहे, परंतु इथे असलेली विहीर जी आहे याचं पाणी गोड आहे। दुसरं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्थापत्य कलेचा अतिशय उत्तम असा नमुना आहे। कुठल्या प्रकारचा समुद्राचा वारा, वादळ यापैकी कुठलाही धोका आतापर्यंत मंदिराला झालेला नाही। आतापर्यंत इथे जे सण साजरे होतात, जे उत्सव साजरे होतात, याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा आणि मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा सण म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून ते दुसऱ्या सोमवारपर्यंत चालू असणारा 7 दिवसांचा अखंड श्री रामेश्वर कालिका नामसप्ताह सोहळा। या सोहळ्यात गावातील स्थानिक तसेच बाहेर गावातून देखील अनेक भक्त मंडळी येऊन या सोहळ्याचा आनंद घेतात। या सप्ताहाला देखील आतापर्यंत कमीत कमी 150 वर्षापेक्षा जास्त झाली असतील असे इथे भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या मंदिरात बांधलेली जी घंटा आहे त्या घंटेवरती कोरीव काम केलेले असून भरीव पितळ्याची साधारण 350 किलो वजनापेक्षा जास्त वजनाची घंटा आहे। या घंटेचा इतिहास असा सांगितला जातो की जेव्हा चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं तेव्हा त्यांच्याबरोबर काही स्थानिक गलबत इथे गेलेली होती आणि त्यांनी तो किल्ला जिंकल्यानंतर इथूनच 2 किलोमीटर असलेल्या बसनिया गावी लेले म्हणून सरदार होते, त्यांच्यापैकी एक विसाजीवंत लेले यांच्या मार्फत काही खजिना त्या किल्ल्यावरील इथे या गावात पाठवण्यात आला। त्याच्या बरोबर ही घंटाही पाठवण्यात आली। तर ही एवढी मोठी घंटा ठेवायची कुठे म्हणून जी गलबत गेलेली होती आरमार म्हणून, त्या सर्वांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ही घंटा इथे रामेश्वर मंदिरात बांधण्यात आलेली आहे। असा हा स्वयंभू श्री रामेश्वर देव आलेल्या भक्तांचं रक्षण, कल्याण करतो याबद्दल खात्री आहे। धन्यवाद।